लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आता प्रेग्नंट राहिल्यानंतर आपल्याला तर माहितीच आहेत की 3 महिने झाले की चोर रोटी भरल्या जाते. तसंच आता सगळेजण मस्त हॉलमध्ये गप्पा मारत असतात. तेवढ्यात आता आपले मिथुन काका म्हणतात की ठरलं तर मग आता काव्याचा चोर रोटीचा कार्यक्रम इथेच करायचा. आणि प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे वसुआत्या येतात आणि म्हणतात, माता वसुआत्या म्हणतात की मुलीची चोर रोटी माहेरी भरायची असते, एवढी सुद्धा अक्कल नाही आहेत का तुला? आणि प्रेक्षकांनो हे डायरेक्ट त्या शारदा काकूला म्हणत असतात. आता कोणाची अक्कल काढल्यावर ही काव्य शांत बसणार आहेत का? तेवढ्यात काव्या चिडून उठते आणि म्हणते की ओ माझ्या आईची अक्कल काढायची गरज नाही आहे तर आधीच सांगून ठेवते हां. आणि आता नंदिनी सुद्धा शांत बसत नाही. ती सुद्धा आत्याला सुनावते आणि म्हणते की तुम्हाला तिथे कोणीही बोलावलेलं नाही आहेत हां. आणि हा विजय म्हणतो की जरी ही सोहळा तुमच्या सगळ्यांचा असला तरी घर तुमच्या नावावर नाही आहेत ना. बघा आता प्रेक्षकांनो हा विजय ना बरोबर डाव साधून आता कोण आहे तो विजय, काय आहे प्रेक्षकांनो आपल्याला काहीच माहीत नाही. पण तो ह्या कुटुंबाला बर्बाद करायला आलाय एवढं मात्र नक्की. तो म्हणतो की घरही तुमच्या नावावर तर नाही आहे ना. तो म्हणतो त्यामुळे तुमची काय चोर रोटी, डोहाळे जेवणं, बारसं वगैरे ते करण्यासाठी यांची परवानगी घ्यावीच लागेल. आणि प्रेक्षकांना जेव्हा तो असं बोल तेव्हा मात्र जीवा पार्थ यांना दोघांनाही इतका संताप झालेला असतो त्या विजयवर. पण असो, मालिकेमध्ये जरा इंटरेस्टिंग आणि नवीन असा ट्विस्ट येणार आहे यावरनं तर असं वाटत आहे. असो, मालिकेचे एपिसोड इथेच संपतो. धन्यवाद.